22 एप्रिल रोजी राज्यात तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने असंख्य शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। यावरूनच आज परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि चक्क कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांचा पुतळा जाळलाय। शहरातील MIDC मधील तूर खरेदी केंद्रासमोर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांचा पुतळा जाळला। यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। शिवाय शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी करावी, अन्यथा एकही मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यामध्ये जे काय तूर डाळीची टंचाई निर्माण झाली होती, त्या टंचाईला कंटाळून आम्हा सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आवाहन केलं होतं की बाबा शेतकरी भावांनो, तुम्ही डाळवर्गीय जे काही पिकं असतील त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घ्या आणि ते सगळं डाळवर्गीय पिकाची आम्ही भावाने खरेदी करू। त्यामुळे आम्ही त्यांच्या शब्दाला प्रमाण मानलं आणि आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उच्चांकी असं उत्पादन केलं। परंतु ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरनं जर एखाद्या वेळेस जास्त धावा काढल्या तर त्याला वेगळं बक्षीस दिलं जातं, परंतु आमच्या शेतकऱ्यांना जर जास्त उत्पादन केलं तर त्याला इंड्रेलचा डबा नाही तर दोरी घेण्यासाठी फाशी घेण्यासाठी दोऱ्याचा दोरखांड दिला जातो। त्यामुळे या सरकारचा निषेध म्हणून आम्ही आज या सरकारचे जे काय अकार्यक्षम मंत्री महोदय आहेत त्या मंत्र्यांचा पुतळ्याचं प्रतिमेचं आम्ही प्रतिकात्मक जोडे मारो आंदोलन केलेलं आहे आणि या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे एक आज इशारा दिलेला आहे। याच्यानंतर सरकारने तात्काळ तुरीची खरेदी जर नाही केली तर राज्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मंत्र्याला स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर फिरू देणार नाही, हा निर्वाणीचा इशारा या सरकारला देण्यात येत आहे। त्याच्यामुळे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्यातील व देशातील शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की कडधान्याचा पेर वाढवा आणि भारताला कडधान्य आयात मुक्त करा, म्हणून आम्ही ते आव्हान स्वीकारलं। फार मोठ्या प्रमाणात तुरीचं उत्पादन घेतलं, मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन आज आम्हाला त्यांच्याकडून बक्षिसे काय मिळते तर एक महिनाभर रांगेमध्ये उभं राहायचं, अन्न पाण्याविना, इथं झोपायची सोय नाही, राहण्याची सोय नाही, माल घरातला आणून इथं बेभरोसे ठेवून द्यायला रोडवर। शेतकऱ्यासाठी गळात जसे आरडूत बोलत होते ते सदाभाऊला शेतकऱ्याची जाणच राहिली नाही। त्याला फक्त एकच कारण आहे, फक्त एक सत्ता मिळाली, सत्तेमुळे ते शेतकऱ्याला विसरलेले येतं। एक परभणीतूनच कुठलंही आंदोलन चालू होत आहे तरी सदाभाऊने लक्षात घ्यायला पाहिजेत, उद्याच्याला तूर खरेदी चालू केली तर बरं आहे, नाहीतर परभणीमधून एक मोठं आंदोलन पुन्हा उभं राहणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत। अजय कळसातकर, परभणीलाईव्ह.com।